मोदींनी लाल किल्ल्यावरून विरोधकांना दिमागी नक्षलवादी संबोधल्यानं वाद शिगेला। सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीला वाढता पाठिंबा। होय, आम्ही दिमागी नक्षलवादी, विरोधक सरकारवरती तुटून पडले। एसआयआरची मुदत संपल्यानं राज्यात 2 कोटी मतदार वंचित राहण्याची शक्यता। एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या मतदारसंघात भाजपचं काम, रोहित पवारांचा आरोप। फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मी महाराष्ट्रातच राहणार, ज्यांना पतंग उडवायचे आहेत त्यांनी उडवावेत, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट। राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। गिरीश महाजन नाशिकचे तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री। ही तर पांडुरंगाची कृपा, महाजनांची प्रतिक्रिया। श्रावणातल्या पहिल्या सोमवारी 2 मोठ्या दुर्घटना। उज्जैनच्या महाकाल मंदिरात चेंगराचेंगरी, 13 जण अत्यवस्थ, तर बिहारच्या लखीसरायमध्ये जलाभिषेकावेळी चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडमधील TDPLद्वारे घेतलेली परीक्षा रद्द। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा, रामदास आठवलेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं, आठवलेंनी बोलून दाखवली इच्छा। नमस्कार महाराष्ट्र।